नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुवर्ण जल घरच्या घरी कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तर लहान मूल म्हणजे अगदी तहान्या बाळाला आपण तर पाणी देत नाही, पण अगदी गरज भासली म्हणजे जसं की उन्हाळ्यात त्यांचा घसा कोरडा पडतो किंवा ओठ कोरडे पडतात, तर त्या जागी आपण पाणी देतो. तर तर ते पाणी हे म्हणजे त्या पाण्याच्या जागी आपण सुवर्णसिद्ध जल दिले तर ते अगदी फायद्याचे आहे. तर हे सुवर्णसिद्ध जल कसे बनवायचे हे आपण पुढे बघणार आहोत. तसेच मानवाचे शरीर हे सप्तधातूंनी बनलेले असते आणि त्याची सुरुवात गर्भात म्हणजे आईच्या पोटात 9 महिने शरीराची वाढ होत असते. त्यामुळे बाळाच्या फायद्यासाठी गर्भवती स्त्रियांनी सुवर्णसिद्ध जल पिणे अगदी आवश्यक आहे आणि ते सुवर्णसिद्ध जल पिले पाहिजे. तर ते कसे करायचे मी तुम्हाला ते करून दाखवते. सर्वात आधी इथे मी एक स्टीलचे पातेले घेतले आहे. साधारण 1 लिटर इतके आहे हे पातेले आणि त्यात मी स्वच्छ पिण्याचे पाणी भरून घेत आहे. पूर्ण पातेलभर आपल्याला पाणी भरून घ्यायचे आहे. या जागी तुम्ही तांब्याचं कोणतेही भांडे वापरू शकता. तांब्याची कळशी, पातेले जे काही तुमच्याकडे असेल, कारण तांब्यातील पाणी पिणे हे अगदी चांगले असते हे तुम्हाला माहीतच असेल. तर आता माझ्याकडे नाही, त्यामुळे मी इथे स्टीलचे वापरत आहे. तर इथे बघू शकता पूर्ण पाणी भरून झालेले आहे. त्यानंतर मी गॅस ऑन करून अगदी मंद आचेवर याला मी पाणी उकळण्यासाठी ठेवत आहे. त्यानंतर इथे मी सोन्याची कांडी घेतलेली आहे. माझ्याकडे अर्धा ग्रॅमची सोन्याची कांडी आहे. ती मी पाण्यात टाकून घेते. अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्यात टाकण्याआधी. आणि हे पाणी जवळजवळ अर्धा होईपर्यंत उकळू द्यायचे. जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ते 20 मिनटं तरी उकळू द्यायचे चांगले. एकदम मंद आचेवर उकळवायचे आहे. आणि हे पाणी जर तुम्ही बाळासाठी करत असाल तर बाळाला पचण्यासाठी किंवा पाणी लवकर पचत नाही तर त्यासाठी तुम्ही यामध्ये ओवा, बाळंतशेप, त्यानंतर वावडिंग हे तिघी पदार्थ तुम्ही टाकू शकतात. आणि हे पाणी मी जवळजवळ अर्धा होईपर्यंत अगदी मंद आचेवर उकळून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी अर्धं पाणी झालेलं आहे. अगदी व्यवस्थित उकळून झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. आणि त्यानंतर हे पाणी, हा सोन्याचा तुकडा तुम्ही दिवसभर यामध्ये तसाच राहू द्यायचा आहे. आणि हे पाणी थंड झाल्यावर गर्भवती स्त्रियांनी दिवसभरात तुम्ही जेव्हा गरज वाटली तेव्हा ते पाणी पिऊ शकतात. आणि बाळाला देखील तुम्ही एका वाटीमध्ये, तर वाटी चमच्याच्या सहाय्याने तुम्ही ते थंड कोमट झाल्यावर तुम्ही ते पाजू शकतात. तर अशा प्रकारे हे सुवर्णसिद्ध जल तयार झालेले आहे. आणि हे बाळाला रोज तुम्ही हे दिले पाहिजे. आणि हे सुवर्णसिद्ध जल लहान मुलांबरोबरच मोठे व्यक्ती देखील घेऊ शकतात. घरात जर कोणी आजारी माणूस असेल तर त्याला हे पाणी देणे तर अगदी उत्तम. अशा प्रकारे आपण सुवर्ण जल बनवून ते नियमितपणे प्यायल्याने त्याचे बरेच काही फायदे आपण आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मिळवू शकतो. जसं की सुवर्ण जल पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे पाणी पिल्याने हे शरीर सशक्त बनवते आणि वारंवार आजारी पडण्यापासून वाचवते. विशेषतः मुलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. मानसिक आणि शारीरिक विकास होतो. बुद्धी, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत करते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करते. तसेच हे पाणी प्यायल्याने ऊर्जा आणि ताकद वाढते. म्हणजे थकवा कमी करून शरीराला ऊर्जा देते आणि काम करण्याची क्षमता वाढवत असते. त्याचबरोबर सुवर्णसिद्ध जल पिल्याने त्वचे आणि आरोग्यासंबंधीच्या समस्या देखील टळतात. जसं की त्वचा म्हणजे ग्लो करण्यासाठी आणि बाळंतपणातील अशक्तपणा कमी करण्यासाठी उपयुक्त असते हे पाणी. त्यामुळे आपण नियमितपणे हे पाणी पिले पाहिजे. तसेच शरीरातील वात, पित्त आणि कफ दोष देखील संतुलित ठेवत असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.